चला 4 षटक सामना आहे आणि तुम्हाला 22 मिनिटात 4 षटकं पूर्ण करायची आहेत, लक्षात घ्या. तर बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर सज्ज होतोय रोहन. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत सोहम आणि नॉन स्ट्रायकर एंडला फिन. म्हणजे असं का फिन, काय टोपण नाव आहे त्यांचं? नावच फिन आहे, ओके सॉरी. तर फिन नॉन स्ट्रायकर एंडला आहेत आणि स्ट्रायकर एंडला सोहम. लेग स्टंपच्या बाहेरचा फुल टॉस आणि त्यामुळे मोफतची धाव मिळते. सुरुवात होते मार्शल 11ची आणि आता अवांतर धावेने सुरुवात होते. रोहन पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर येतात. तर सोहम यांच्या वतीनं सुरुवात होते. फलंदाजी करताना या डावाची मार्शल 11 या संघासाठी आणि कॅप्टन कॉन्फिडंट आहेत त्यांचे की फलंदाजी करताना आम्ही जास्तीत जास्त मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या सामन्यात ते चित्र पाहायला मिळालं आणि आता सुद्धा तेच पाहायला मिळते का, त्याचं आपण प्रमाण पाहतोय. सुरुवात थोडीशी रोहनच्या वतीनं चुकलेली आहे. 2 धावा धावफलकावर. फुल टॉस होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय, पोहोचतोय 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 1 डिलिव्हरी ऑफ फर्स्ट इनिंग. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. एक षटक मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि म्हणूनच क्षेत्ररक्षण बदललं जाते कारण लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला पोहोचलेला आहे फेन. सोहमच्या वतीनं 1 धाव पूर्ण झाली. थोडं स्ट्रगल तर रोहन साहेब बघा, वेळ चालू आहे तुमची, लक्षात घ्या. 22 मिनिटात तुम्हाला 4 षटके पूर्ण करायचीच आहेत. स्वतःहून निघालाय, यालाच म्हणतात इमानदारी. खोटं बोलून आम्हाला जिंकायचं नाहीये, आम्हाला मात्र आमची इमानदारी, आमचा खरेपणा दाखवायचा आणि तोच फिनने दाखवला. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद. फिन बॅक टू डगआउट. हा एक क्रिकेटचा अद्भुत खेळ आपण नेहमीच पाहतो. क्रिकेटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. क्रिकेट तुम्हाला खरं बोलायला शिकवते आणि तेच पाहायला मिळालं फिनच्या माध्यमातून. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता त्यांनी पेव्हलियन बॉक्सचा रस्ता पकडला आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ हा पूर्ण भारतभर पसंत केला जातो. धावसंख्या 3. आदित्य हे नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये पोहोचले आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल रोहनचा. पहिले 2 चेंडू रोहन स्ट्रगल करताना पाहायला मिळाले होते, पण त्यानंतर त्यांची गाडी रुळावर आलेली आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 3. एक गडी बाद. फ्रेश बॅटर आदित्य. स्ट्रायकर एंडला आपण आदित्यची कसोटी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि आदित्यला परतावा सुद्धा लागेल. धावाचीच्या स्वरूपात काहीच मनासारखं घडत नाही मार्शल 11च्या. 2 धक्के बसले. धावसंख्या 3. मार्शल येत आहेत. मार्शल यांनी चांगली संघबांधणी केली. धावसंख्या 3 आहे. गडीबाद 2.
4 धावा झालेल्या आहेत. 4 धावा. गडी बाद झालेला आहे 2. मार्शल नॉनस्ट्रायकर एंडला आलेत. नवीन फलंदाज. रिच मध्ये होता बॉल. ऑन ड्राईव्ह. गॅप मधून बॉल मागे जाईल का? तर बॉल जातोय सीमारेषेच्या पार. 2 क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची आम्ही चौकार. सुरुवात दिली बघा. या षटकामध्ये नेमकं काय घडलं? पहिल्या 2 बॉलवर वाईड म्हणजे ती मेहनत तर रोहनची वाया गेली होती. त्यानंतर त्यांनी फलंदाज फिनला बाद केलं. त्यानंतर फलंदाज आदित्य धाडवे सुद्धा बाद झाले. मार्शल आले. मार्शलने पहिल्याच बॉलवर पाहिलं तर चांगला खेळ सोहमचा पाहिला ॲक्च्युली. बघ्याची भूमिका त्यांनी घेतली आणि सोहमने शेवटच्या 2 बॉलवर 10 धावा गोळा करून ती बरोबरी केली. पहिल्या षटकावर आमचाच दबदबा आहे तेच त्यांच्या वतीने पाहायला मिळालं. पहिल्या षटकात आपण पाहिलं 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या आहे 14 धावा. चला 4 षटकांसाठी पण 22 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे आणि खरंच रोहन थोडे नाराज असेल नो डाऊट. एक कॅच तर कम्प्लीट होऊ शकले. पॅरल स्ट्रोकला आपण पाहिलं तर थोडं सोपं असते क्षेत्ररक्षकांसाठी. धावसंख्या झालेली आहेत 14. 18 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची आहेत लक्षात घ्या. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. सुरुवात या षटकाची सुद्धा वाईडनच होते. सातत्यानं एक्स्ट्राच्या बाबतीत थोडा विचार करावा लागेल बघा. मोनू ज्याने मागच्या सामन्यामध्ये 2 षटकं हाताळताना आपल्या संघाची भरीव मदत केली होती पण त्या गोलंदाजाची सुरुवात या षटकाची वाईड न होते. धावसंख्या 15. पुढे आले होते स्ट्रोक खेळताना मार्शल पण बॉल पुन्हा एकदा वाईड लाईनच्या पलीकडून जाते. थोडं एक्स्ट्रा एनर्जी वाया होते गोलंदाजाची. धावसंख्या 1 ने पुढे जाते. ती म्हणजे 16 या खेळावर पोहोचते. 16 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. खूप महत्त्वाच्या बाबी आहेत जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता. प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला तोच स्टँड आपल्या संघासाठी घ्यायचा असतो आणि या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरलेले आहेत एक्स्ट्राच्या बाबतीत. मोनू पण आता मार्शलला देखील चकवलेलं आहे मोनूने. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. या दुसऱ्या षटकातला पहिला. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. एक्स्ट्राच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर 4 धावा एक्स्ट्राच्या मिळाल्या. 5 धावा एक्स्ट्राच्या मिळाल्यात आतापर्यंत. तो एक बोनसच आपण म्हणूया मार्शल 11 या संघासाठी. गोलंदाजांनी तो दिलाय. मोनू अराउंड विकेट राईट बॅटरसाठी. वेग चांगला आहे. कॉर्नर ऑफ द क्रीज बॉलिंग आपण पाहतोय बॉलरची आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने तो वेग देखील मेंटेन केलेला आहे. पिचिंगवर चांगलंच लक्ष केंद्रित केलंय आता गोलंदाज मोनूने. सुरुवात थोडीशी अडखळली पण त्यानंतर त्याची गाडी रुळावर आलेली आहे. ऑन ट्रॅक बॉलिंग बाय मोनू. गती परिवर्तन होतं. एक्स्ट्रावरला स्ट्रोक खेळलाय क्षेत्ररक्षक. जज करतोय बॉलला पण त्याचं जजमेंट कमी. बॉल सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. मार्शलच्या बॅट मधून चौकार. बॉलिंग करण्याचा अंदाज होता बॉलर मोनूचा. या अगोदर तेज गतीचे चेंडू त्याने हाताळले होते पण आता पर्यायामध्ये बदल केल्यानंतर तितका फायदा झाला नाही. मोनूचा फायदा होतोय मार्शलचा. धावसंख्या 20. एक मार्शलचा एक पॉझिटिव्ह इंटेंट मला खूप आवडला की ते प्रत्येक
संघाला आपलं समजतात. म्हणजे जर ऑपोजिशन टीम जरी असेल ते देखील आपलेच मित्र आहेत. आपल्या मित्राप्रमाणे ते वागवतात. पण क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये तर आपण प्रतिद्वंद्वी आहोत ते देखील लक्षात ठेवायला हवं. वी आर कॉम्पिटिटर्स. आणि तेच भावना आता मार्शलची मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 21. पुढे आले, ड्राईव्ह केलंय, कव्हरला क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी झेल टिपला. मार्शलचा खेळ संपला. धक्का तिसरा. मार्शल बॅक टू डगआउट. राहायचं आहे कारण ती सूचना आम्ही वेळोवेळी देतोय. सेकंड हाफ आपण स्टार्ट करतोय. फर्स्ट हाफ मधून एक संघ आपण पुढे घेऊन जाणार आहोत सेमीफायनलला. तर पुढचे 4 संघ आपण देखील तयारीत राहायचं आहे. चला मॅच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. आतिश मार्शल 11 या संघाकडून. मनूचे आतापर्यंत या षटकातले 4 चेंडू डिलिव्हर्ड झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मार्शल यांनी एक चांगलं पदलालित्य दाखवलं होतं स्ट्रोक खेळताना. खेळपट्टीवर खूप चांगला वावर त्यांचा आपण पाहिला, पण त्यांचा खेळ तितका जास्त वेळेचा राहिला नाही. ऑकवर्ड बॉडी पोझिशन ऑन साईडला आडव्या बॅटनं लपेटण्याचा प्रयत्न होता. दरम्यान फलंदाज बाद झालेला आहे. धक्का बसतोय चौथा. मार्शल 11 टीम इज इन बिग ट्रबल. तर त्याची गोलंदाजी मोनू हाताळतोय आणि नक्कीच धाव संख्या झाली ती म्हणजे 21 धावा. रेग्युलर इंटरव्हल्सवर आपण पाहतोय या ठिकाणी विकेट्स नक्कीच पडतायत मार्शल 11 साठी. नक्कीच एक आपलाच चारकोपचा संघ आहे. पहिली मॅच चांगल्या रीतीने त्यांनी बॉलिंग करत असताना संघ नक्कीच तो जिंकला होता, पण यावेळेला नक्कीच सिच्युएशन काहीशी वेगळी आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आत व पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. यावेळेला मला वाटतं अपील तर झाली आहे, पण पाहूया काय म्हणतायत अंपायर्स. नक्कीच वर्ड शेअर करतील एकमेकांसोबत. लेट्स वेट फॉर द अंपायर्स डिसिजन. तोपर्यंत आपण ऐकूया एक चांगलं गाणं आपल्या डीजेच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय प्रेक्षक सुद्धा मैदानाच्या आत नगरसेविका चषक 2025 आनंद या ठिकाणी घेत असताना, आणि नक्कीच अजून मला वाटतं प्रेक्षकांमध्ये वाढ होईलच जसजसं आपण पुढे जाऊ आणि सेकंड हाफला सुरुवात होईल. नक्कीच हे ग्राउंड अजून भरेल प्रेक्षकांनी. अजूनही आपण पाहतोय धाव संख्या स्थिर म्हणजे 21 धावांवर. चांगलीच फलंदाजी आपण गेल्या मॅच मध्ये देखील पाहिली होती अनिल याची, पण यावेळेला नक्कीच संघाला गरज सुद्धा आहे. त्याचप्रमाणे कामगिरी या ठिकाणी अनिल आणि पंकज याला करावी लागेल. मला वाटतं सोहम आहे आता स्ट्रायकिंग एंडला. एका बाजूला असेल अनिल आणि जिमी नाटेकर ऑन द बॉलिंग मार्क.
हो यावेळेला नक्कीच सोडून तर दिलाय बॉल, पण अकॉर्डिंग टू द अंपायर द बॉल इज विद इन दी ऑफ स्टंप लाईन. आणि अजून एक डॉट बॉल आपण पाहतोय. नक्कीच याच मॅचमध्ये आपण पाहतोय सोहम हा नक्कीच ओपनिंगला आलेला फलंदाज आहे आणि तेव्हापासून आत्तापर्यंत तो मैदानाच्या आत आहे, पण अजूनही मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेले नाही आहेत. ओ यावेळेला नक्कीच प्रयत्न तर केलाय आणि ज्याला म्हटलं होतं सिक्स आला नाही हे तरी करून दाखवलंय. बॉल पुन्हा एकदा जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय मोठा फटका 6 धावांसाठी. ग्रेट हिट. सोहम सुद्धा संघाला गरज आहे मोठ्या फटक्यांची. या एका षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 27 धावांवर. सोहमने नक्कीच आता गेअर चेंज केलेले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका तर खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक असेल चेंडूच्या खाली, पण क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल पुन्हा एकदा फरार होतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय अजून एक मोठा षटकार. ची चावी जर सापडली असेल तर ती कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायची. 4 ते 5 चाव्या एकत्रित आहेत एका किचनला, तर नक्कीच कोणाला जर सापडली तर ती कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आम्हाला आणून द्यायची आहे. ज्याची चावी आहे तो नक्कीच त्याचा मालक सुद्धा आपल्या कॉमेंट्री बॉक्सकडे वाट पाहतोय. जर कोणाला भेटली तर नक्कीच प्लीज आणून द्यायची आहे. सोहमनी 2 चेंडूंवर 2 नक्कीच मोठे फटके लगावलेत. यावेळेला पुन्हा एकदा दडपण आपण पाहतोय गोलंदाजावर. नक्कीच महेश सर पंचांच्या भूमिका आम्हाला कळवतायत. ही अजून एक अतिरिक्त धाव येते आणि धावसंख्या झाली आता ती म्हणजे 34 धावा. नक्कीच अजून मोठे फटके या षटकात येतील का ते पाहण्याचं गरजेचं आहे. 2 चेंडूंवर 2 षटकार तर लगावलेले आहेत सोहम यांनी. यावेळेला काहीसा लेंथ मध्ये बदल केलाय आणि पण बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर. आणि नक्कीच अजून एक वाईट बॉल येतोय. धावसंख्या आता पुढे जाईल ती म्हणजे 35 धावा. नक्कीच 2 षटकार आल्यानंतर जिमीवर सुद्धा काहीसा आपण दडपण पाहतोय. त्याला नक्कीच भाग पाडलाय सोहम यांनी लाईन अँड लेंथ चेंज करण्यासाठीच. त्याचमुळे आपण पाहतोय वारंवार एक्स्ट्राज सुद्धा या ठिकाणी येत आहेत. अजूनही मैदानात सोहम आणि अनिल अशी ही जोडी आपण पाहतोय. दोघांकडे मोठे फटके खेळण्याची नक्कीच अबिलिटी आहे. हो या वेळेला काहीसा कॅज्युअल अप्रोच आपण पाहिला सोहमचा. नक्कीच फक्त त्याला ड्राईव्ह करायचा होता कव्हरच्या दिशेने, पण बॉल काहीसा स्किड होऊन थेट जातोय तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातात. अजूनही धावसंख्या स्थिर ती म्हणजे 34 धावांवर. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूंमध्ये अजून एक जर मोठा फटका आला तर नक्कीच एक जल्लोष असेल मार्शल 11च्या पवेलियन मध्ये. यावेळेला पुन्हा एकदा गतीमध्ये केलं होतं परिवर्तन. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, कंप्लीट करेल का कॅच? तर हो यावेळेला सोहमला जावं लागतंय पुन्हा एकदा पवेलियनच्या दिशेने. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन आपण पाहतोय विनायक मैदानाच्या आत आता येतोय. नक्कीच ही आयडियल सिच्युएशन आहे विनायकसाठी सुद्धा, कारण मोठे फटक्यांसाठीच तो जाणला देखील जातो आणि त्याचीच नितांत गरज असा मार्शल 11 या संघाला. 35 धावांवर धावफलक आपण पाहतोय आणि एकंदरीत तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकाच्या अजूनही 1 चेंडूच्या समाप्ती आधी धावसंख्या आपण पाहतोय 35 धावांवर. अजूनही आपण पाहतोय 7 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. हो हो काय राईस घेतलाय बॉलने पडल्यानंतर. नक्कीच अनएक्सपेक्टेड बाउन्स घेत असताना जातोय निघून यष्टीरक्षकाच्या हातात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या अजूनही स्थिर 35 धावांवर.
पुन्हा एकदा आपण शेवटचं षटक हाताळताना या ठिकाणी पाहू आर्यन याला. नक्कीच गेल्या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. तोच हा गोलंदाज आपण पाहतोय. अजूनही स्कोरबोर्ड 35 धावांवर स्थिर. मैदानाच्या आत फलंदाज आपण पाहतोय विनायक आणि त्याचप्रमाणे अनिल याला. दोन्ही फलंदाज मोठे फटके खेळू शकतात आणि त्याचीच नितांत गरज या ठिकाणी आहे सुद्धा. जिमीच्या गेल्या ओव्हरमध्ये नक्कीच आपण पाहिला तर 2 मोठे फटके आले होते, पण त्यानंतर त्यांनी नक्कीच एक चांगलं कमबॅक करत असताना सोहमला सुद्धा मैदानाच्या बाहेर त्यांनी धाडलं. चेंज ऑफ पेसमध्ये अडकला सोहम. शेवटचे 6 चेंडू असतील. आपण पाहतोय अनिल याला बॅटिंग एंडला आता. पहिला चेंडू अनिलनी घेतला बॅटच्या मधोमध आणि बॉलला धाडलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येत आहे अजून एक सुंदर षटकार. ग्रेट हिट. आणि याच मैदानावर वारंवार रोज ते सराव देखील करतात. त्याचं प्रात्यक्षिक आपण आता मैदानाच्या आत पाहतोय. एक बिग हिट या ठिकाणी आलाय. नक्कीच मार्शल 11चे समर्थक सुद्धा मोठ्या प्रमाणात मैदानाच्या आत आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवर आक्रमण केलंय. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण करायचा प्रयत्न तर होता. जिमी स्वतः पळतोय बॉलच्या खाली, पण तोपर्यंत पोहोचणार नाहीये आणि या ठिकाणी पोहोचेपर्यंत क्षेत्ररक्षक 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होत आहेत. एकंदरीत धाव संख्या आता आपण पाहतोय झाली ती म्हणजे 43 धावा. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा अनिलने आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर एक मोठा फटका लगावला होता. यावेळेला सुद्धा त्यांनी तेच करून दाखवलंय मैदानाच्या आत. नक्कीच आतिश सुद्धा यावेळेला बॉलरशी काहीतरी कम्युनिकेट करत असताना, कारण नक्कीच मोठा सामना आहे, मोठी मॅच आहे, मोठी प्रतियोगिता आहे, तर त्याचप्रमाणेचा परफॉर्मन्स पण देणं या ठिकाणी गरजेचं असेल दोन्ही संघांना. आपण पाहत आहात नगरसेविका चषक 2025 किंग स्पोर्ट्स यांचं हे क्लीन नीट आणि डिसिप्लिन्ड आयोजन आपण पाहतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी बदल, एका मोठ्या फटक्यानंतर नक्कीच समीकरण बदललेलं आहे. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा वारंवार बदल आपण पाहतोय अनिलसाठी. यावेळेला पुन्हा एकदा विकेट खेळायचा प्रयत्न होता, पण चेंडू काहीसा यॉर्कर लेनचा होता. यावेळेला 2 धावा होतील का तर हो, फंबल झालंय, पण यावेळेला मिस करतोय आतिश. अजून एक संधी, जीवनदान आपण पाहतोय अनिल याला. नक्कीच आता या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. जर त्याच्या संघाला त्याला जास्तीत जास्त धावा आणून द्यायचे असेल तर नक्कीच अजूनही 3 चेंडू या षटकातील आणि या डावातील शेवटचे राहिलेले आहेत. पाहूया काय घडतंय आणि काय बिघडतंय या 3 चेंडूंमध्ये. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 10 धावा या गोळ्या केलेल्या आहेत, त्या म्हणजे मार्शल 11 या संघाने. एक जीवनदान या ठिकाणी मिळतंय ते म्हणजे अनिल याला. हो, यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय काहीतरी लेंथमध्ये चेंज केलंय. या आधीचा चेंडू जो आपण पाहिला तो नक्कीच यॉर्कर लेंथचा होता, पण त्यानंतर लगेचच लेंथ बदलत असताना काहीसा आखूड पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. त्यावर अनिलकडे कुठलीच संधी नव्हती आणि अजूनही धावसंख्या 45 धावांवर स्थिर आपण पाहतोय मैदानाच्या आत. शेवटचे 2 चेंडू या डावातले. पुन्हा एकदा तेच आपण पाहतोय, पण विनायकला यावेळेला नक्की स्ट्राईक घ्यायची आहे, पण आतिशने नक्कीच चाणाक्ष नीती दाखवत असताना वेट केलं आणि तोपर्यंत अनिल निघालेला होता क्रीजच्या बाहेर आणि यावेळेला विनायकला परतावं लागतंय पुन्हा एकदा पवेलियनच्या दिशेने. अजूनही स्कोर 45 वर स्थिर. धावसंख्या झाली ती म्हणजे 45 धावा. द स्कोर ऑन बोर्ड इज 45 रन्स. फकीर, आपसे रिक्वेस्ट होगा कि आपने जो टी शर्ट पहना उसको टक इन करके ही आपको बैटिंग करना है. दॅट लुक्स मोर डिसिप्लिन्ड. तेच आपण पाहतोय आयोजक सुद्धा सांगतायत आपल्याला. आणि नक्कीच वेस्ट हाईट नो जेव्हा असते तेव्हा या गोष्टीवर नक्कीच पंच सुद्धा लक्ष देतात आणि ते चेक करण्यामध्ये बरं पडतं. आणि अजूनही 45 धावांवर धावफलक थांबलेला आहे. पाहूया 50 गाठेल का संघ मार्शल 11. शेवटचा चेंडू या डावातला.
यावेळेला नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, पण बॉल निघून जाईल तो म्हणजे डिक्लेअर्ड झोनमध्ये आणि एक धाव अजूनही ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये आणि एकंदरीत 47 धावांची यावेळेला रिक्वायरमेंट असेल ही मॅच जिंकण्यासाठी. त्यामध्येच आपण नक्कीच पुढचे 2 संघ जर आले असतील तर लगेचच कॉमेंट्री बॉक्सकडे आपल्याला यायचं आहे. तुमच्यातला टॉस आता या ठिकाणी करण्यात येईल. डॉक्टर खाडे 11 आणि राजन शिंपोली दोन्ही संघनायक लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्ट करा. इनिंग ब्रेकमध्येच तुमचा टॉस केला जाईल. या गोष्टीची नक्कीच मॅडी नायडू आपल्याला विनंती असेल, आपल्याला प्लीज मंचावर येऊन बसायचं आहे. आयोजक प्रवीण आणि प्रीतम हे दोन्ही विनंती करतायत. मॅडी सुद्धा एक मोठे आयोजक आहेत. वारंवार मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांचं आयोजन पाहतो. स्वतः रोहित नार्वेकर त्यासोबत सौरभ म्हणजे चिचा त्यांना घेऊन येतात स्टेजवर. नक्कीच मोठा एक ताफा बघतोय आपण मॅडी सोबत. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे आघाडीचे 2 फलंदाज सुद्धा मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. चालू असलेला सामना आपण पाहतोय मार्शल 11 वर्सेस निकिया बॉयज ऋषभ 11 यांच्यामधला हा सामना. यानंतर डॉक्टर खाडे 11 आणि त्याचसोबत राजन ब्रदर्स शिंपोली यांच्यामधील असेल सामना. आणि नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघ नसल्यास नक्कीच तुम्हाला पेनलाइज करण्यात येईल, कारण इनिंग ब्रेक तर झालेला आहे. अजूनही 2 मिनिटांचं एक्सटेन्शन आम्ही तुम्हाला देतोय. त्यामध्ये जर तुम्ही आला नाही तर नक्कीच 3 धावांची पेनल्टी असेल. जो संघ लेट पोहोचेल त्याला. या गोष्टीवर नक्कीच लक्ष द्यायचं आहे दोन्ही संघांनी. चला पंच आलेले आहेत मैदानाच्या आत. आघाडीचे 2 फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. मार्शल 11, मार्शल वी रिक्वेस्ट यू टू प्लीज सेंड युअर ओपनिंग बॅट्समन इन टू द ग्राउंड. येस चला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजून घेत आहे मैदानाच्या आत. पंच सुद्धा आलेले आहेत मैदानाच्या आत आणि मला वाटतं आघाडीचे 2 फलंदाज सुद्धा आता तयार आहेत. 47 धावांची गरज आपण पाहतोय हवी असेल ती म्हणजे पुढील सामन्यामध्ये जाण्यासाठी. आणि आजचा फायनल डे आपण पाहतोय. कालच्या दिवसात एकंदरीत संतोष बंड यांचा संघ म्हणजे कंधारी किंग्ज एक अख्खा दिवस क्लिअर करत असताना फायनलपर्यंत पोहोचलाय. येस डॉक्टर खाडे तुमच्यासाठी ही लास्ट वॉर्निंग आहे, कारण राजन ब्रदर्स शिंपोली यांचा कर्णधार या ठिकाणी पोहोचलेला आहे. तर पहिला बॉल पडण्याच्या आधी जर तुम्ही या ठिकाणी आला नाहीत तर नक्कीच तुम्हाला 3 धावांची पेनल्टी असेल. या गोष्टीवर लक्ष द्या. चला 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आत यायचंय. मला वाटतं तीच जोडी असेल. एका बाजूला असतील रोहन तर दुसऱ्या बाजूला असेल अमित. येस 47 धावांची गरज असेल. 24 चेंडू आणि 47 धावा असं समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आत. आणि सोहम मला वाटतं पहिला गोलंदाज असेल टीम मार्शल 11 तर्फे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू अमित याला आणि त्याचसोबत रोहन असेल तो म्हणजे नॉन स्ट्रायकिंग एंडला. गेल्या मॅचमध्ये सुद्धा दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली होती, पण नक्कीच त्यांचे जे खालच्या क्रमातले जे फलंदाज होते नक्कीच त्यांनी सूत्र आपल्या हातात घेत असताना लास्टला जे रन ॲड केले ते नक्कीच त्यांच्यासाठी खूप कामी आले आपण पाहतोय. चला पहिलं षटक घेऊन यावेळेला सोहम असेल तयार. पंच काहीतरी दर्शवत आहेत, प्लीज त्या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे. चला येस दोन्ही संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. मनीषजी पाटील आपल्याला सुद्धा विनंती असेल टॉस बॉक्समध्ये आपल्याला यायचं आहे, जेणेकरून आपण पुढील मॅचचा या ठिकाणी टॉस करून घेऊ. मनीषजी पाटील देखील आलेले आहेत. त्याचप्रमाणे राजन ब्रदर्स शिंपोली आणि डॉक्टर खाडे 11 यांचे देखील संघनायक आले आहेत. चला पंचांचा ऑफिशियल कॉल मैदानाच्या आतून आलेला आहे. लेट्स प्ले. सोहम वर्सेस अमित असा हा सामना असेल. पहिला चेंडू सुंदररित्या कट केला आहे आणि यावेळेला बॉल निघून जाईल तो म्हणजे डेक्लरेशन झोनमध्ये.
एक धावाने नक्कीच संघाचा यावेळेला श्री गणेशा होतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय सोहम याला अमितसाठी. पुन्हा एकदा तेच पाहतोय, काही सॉफ्ट तुमच्या बऱ्याच बाहेर होता, कट केला या चेंडूला. वेट फॉर द अंपायर्स डिसिजन. नक्कीच अंपायर आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. येस मनीष सर, संगनायक जर आले असतील तर आपण टॉस करून घेऊया तोपर्यंत. येस राजन ब्रदर्स शिंपोली आले आहेत का? डॉक्टर खाडे यांचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. येस प्लीज, टॉस बॉक्स मधून आपल्या प्रेक्षकांना विनंती असेल बाहेर उभं राहायचंय प्लीज. अंपायर कळवतील नक्कीच, प्लेयर्सनी मध्ये बोलू नये. नक्कीच अंपायर डिस्कस करतील आणि तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. व्हॉलंटियर जर तिथे कोण असतील आपले किंग स्पोर्ट्सचे व्हॉलंटियर्स, त्यांनी देखील त्या ठिकाणी जायचं आहे, जेणेकरून निर्णय येण्यामध्ये नक्कीच मदत होईल. येस चला, डेक्लेअर्ड झोन मध्ये जाऊन पडतोय हा चेंडू. चेक. तर डॉक्टर खाडे ब्रदर्स आणि शिंपोली चंदन आमच्या सोबत आहे. तर पाहूया, या ठिकाणी नाणेफेक होते थर्ड मॅचची. पहिल्या फेरीतला हा तिसरा सामना आहे. सामना 5 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टनसाठी माहिती आणि रूल्स आपण कमिटीकडून व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. हेड ऑर टेल. टेल्स इज अ कॉल अँड हेड. तर शिंपोलीचा संघ जिंकलाय. नाणेफेक आणि निर्णय काय असेल? बॉलिंग. दे विल बॉल फर्स्ट मॅच ऑन आहे, त्याचमुळे आपण जास्त चर्चा नाही करणार. तर शिंपोली संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले आणि डॉक्टर खाडे आपण करायचे फलंदाजी. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन जाऊया समालोचन कक्षामध्ये. ऐकूया आवाज गौरांगजी कदम यांचा. थँक्यू. थँक्यू मनीष सर. नक्कीच पुढील सामन्याचा या ठिकाणी टॉस देखील झालेला आहे. पुढची मॅच असेल ती म्हणजे राजन ब्रदर्स शिंपोली वर्सेस डॉक्टर खाडे 11. 5-5 षटकांचा सामना असेल आणि मैदानाच्या आत पुन्हा एकदा वळूया. चालू असलेली मॅच म्हणजे मार्शल 11 आणि त्याचसोबत निक्या बॉईज ऋषभ 11. यावेळेला नक्कीच ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता रोहन याचा, पण बॉल जाऊन आढळतोय तो म्हणजे डेक्लेरेशनच्या बॅनरला. आणि नक्कीच बॉल पुन्हा एकदा येतोय मैदानाच्या आत, म्हणजे हा येतोय अजून एक डॉट बॉल. आणि ज्याप्रमाणे डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढतंय आपण पाहतोय, मार्शल 11चे सगळे जे सपोर्टर्स आहेत त्यांच्यातर्फे सुद्धा टाळ्या आणि शिट्ट्या येत आहेत. आणि नक्कीच सोहमला सुद्धा चांगलं एक मोटिवेशन असेल, कारण अजूनही चार चेंडू त्यांनी हाताळले आणि फक्त खर्च केले म्हणजे 3 धावा. यावेळेला पुन्हा एकदा स्लोअर बॉल संधी आहे. अनिल येतोय चेंडूवर, डायरेक्ट हिट करतोय, पण त्याआधी रोहन आपल्या क्रीज मध्ये सेफ अँड साऊंड. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. आपण पाहतोय सोहम याला नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. 47 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरिता टीम निक्या बॉईज ऋषभ 11 या संघाला. आणि आतापर्यंत 4 धावा खर्च केलेल्या आहेत या षटकात सोहम याने. हो, अजून एक सुंदर स्लोवर वन आपण पाहतोय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी हाताळत असताना सोहम याला, पण अमित देखील तेवढा चाणाक्ष होता. दॅप केलंय बॉलला आणि एक सिंगल अजून पूर्ण केलंय. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 5 धावा. नवीन गोलंदाज आपण नक्कीच बॉलिंग एंडला पाहू तो म्हणजे फकीरा. अजूनही 41 धावांची गरज असेल मला वाटतं. 42 धावा यावेळेला गरजेच्या असतील या सामन्यातून पुढच्या सामन्यात जाण्याकरिता. पण गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय बॉलिंग एंडला तो म्हणजे फकीरा. गेल्या मॅचमध्ये चांगलीच गोलंदाजी त्यांनी देखील हाताळली होती आणि त्याचमुळे मार्शल 11 पुढच्या फेरीत दाखल देखील झालाय. तोच तर फकीरा पुन्हा एकदा येतोय बॉलिंग मार्कवर.
47 रन्सचं टार्गेट आपण पाहतोय. 47 धावा हव्या असतील. आता 18 चेंडू आणि 42 धावा हे समीकरण येऊन ठेपलंय, म्हणजे 42 धावा आणि 18 चेंडू. नक्कीच सेक्टर 4 चारकोपच्या मैदानात आज आपण पाहतोय हा सुपर संडे. नक्कीच प्रेक्षक सुद्धा मोठ्या प्रमाणात मैदानाच्या आत आलेले आहेत आणि चालू असलेला सामना आपण पाहतोय मार्शल 11 वर्सेस निकिया बॉईज ऋषभ 11 यांच्यातील. नक्कीच सामना रंगेल, सामना लास्ट बॉल पर्यंत जाईल अशीच प्रेक्षकांची देखील इच्छा असेल. पहिलाच बॉल फकीरा याचा फुलटॉस होता, खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. मार्शल स्वतः पळतोय बॉलच्या मागे आणि बॉल उचलेल, थ्रो करेल, तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होतील. धावसंख्या आता पुढे जाईल ती म्हणजे 7 धावांवर. नक्कीच अमित आणि रोहनची आपण जोडी पाहतोय मैदानाच्या आत. हो, यावेळेला पुन्हा एकदा मोठा हिट करायचा प्रयत्न होता. एलबीची अपील देखील झाली आहे, पण पंचांनी नक्कीच कळवलंय की हाईट इज द फॅक्टर अँड द बॅट्समन सर्वाइव्ज. फकीरा नक्कीच आपण पाहतोय काहीशे नाखुश या डिसिजनवर, पण अंपायरचं डिसिजन नक्कीच आपल्याला ते मान्य करावे लागतात. आणि सुंदर अंपायरिंग आपण कालपासून पाहतोय. आपले सर्वच जेवढे पंच आहेत या मॅचमध्ये आपण पाहतोय धीरज ओवाळे आणि त्याचप्रमाणे महेश मखवाना यांना पंचांच्या स्वरूपात मैदानाच्या आत. अजूनही स्कोरबोर्ड स्थिर आहे 7 धावांवर. फकीरा चांगली बॉलिंग करतोय मैदानाच्या आत. अजून एक समोरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. प्लेयर्स पळतायत पण नाही थांबणार बॉल. हा येतोय अजून एक चौकार समोरच्या दिशेने. बॅटिंग इन टू द वी दाखवत असताना अमित, अजून एक चौकार. सुद्धा चांगला हँडल केलाय आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने पावलींच्या बाहेर आता जाईल रोहन. पुन्हा एकदा विकेट गॉन. पाहतोय आता आतिशाला. नक्कीच फकीरांनी देखील चांगला कमबॅक केलं. एक चौकार जरूर आला त्याच्या विरुद्ध, पण त्यानंतर लगेचच कमबॅक करत असताना स्वतःच्याच फॉलो थ्रूमध्ये रोहनला पुन्हा एकदा पाठवलंय पवेलियनच्या दिशेने. या षटकामध्ये एकंदरीत 4 चेंडूंमध्ये 6 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. अमित अजूनही मैदानाच्या आत. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा उडवलाय, लँड होईल का? तर नाही. यावेळेला संधी पुन्हा एकदा निर्माण केली होती फकीराने, पण यावेळेला काहीसा मिस करतोय. कॅचचा चान्स आणि अमितला भेटतंय अजून एक जीवनदान मैदानाच्या आत. धावसंख्या आता पुढे जाते ती म्हणजे 12 धावांवर. नक्कीच अजूनही हा सामना बॅलन्स आपण पाहतोय. फलंदाज सुद्धा रेग्युलर इंटरव्हलवर मोठे फटके खेळत आहेत. त्याचप्रमाणे फकीरा सुद्धा एका साईडने चांगलं अडवून ठेवतोय फलंदाजांना. चांगलं द्वंद्व आपण पाहतोय मैदानाच्या आत. एका बाजूला मार्शल 11 तर एका बाजूला निकिया बॉईज ऋषभ 11. चांगला द्वंद्व मैदानाच्या आत आपण पाहतोय. हो, यावेळेला पहिला चेंडू आतिशसाठी पायांवरती हल्ला होता. नक्कीच जोरकस मारा पाहिला आपण फकीरा याचा. चांगली गोलंदाजी झाली आहे पुन्हा एकदा फकीरा याच्याकडून. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या फकीरासाठी सुद्धा. नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय त्याच्यापासून. आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या अजूनही 12 धावांवर स्थिर. नक्कीच 4-4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. अजूनही 12 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल टीम निकिया बॉईज ऋषभ 11 या संघासाठी. आणि नक्कीच मला वाटतं रोखायचं असेल तेच म्हणजे मार्शल 11
या संघाला, कारण नक्कीच एक लोकल संघ आहे. चारकोप सेक्टर 4चा हा संघ आपण पाहतोय आणि सुंदर आज त्यांचा परफॉर्मन्स देखील मैदानाच्या आत आपण सकाळपासून पाहतोय. ही दुसरी मॅच सलग ते खेळतायत. आता 12 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल. 12 balls and 35 runs needed to win this match. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय पंकज याला. पहिला चेंडू अमितच्या पाल्यात होता. अमितने नक्कीच मोठा फटका तर खेळलाय आणि पंकजच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण होत आहे. हा येतोय मोठा फटका. 6 धावांसाठी बॉल होतोय फरार. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. अनिल जात आहेत बॉलवर, पण तोपर्यंत एक धाव होईल पूर्ण. आदित्य बॉल रिसीव्ह करेपर्यंत एक धाव मैदानाच्या आत होते पूर्ण. 19 धावांवर आपण पाहतोय मजल मारली आतापर्यंत टीम निक्या बॉईज ऋषभ 11 यांनी. इक्वेशन नक्कीच होईल चेंज, पण यावेळेला आतिशला देखील गेअर बदलावे लागतील, कारण मोठ्या फटक्यांची या ठिकाणी गरज असेल. नितांत यावेळेला फक्त फ्लिक केलाय. एक धाव मला वाटतं सहजरित्या पूर्ण होईल आणि येस, एक धाव अजूनही पूर्ण होते आणि धावसंख्या आता पुढे जाते ती म्हणजे 20 धावांवर. आता 9 बॉल आणि 27 धावांची गरज असेल म्हणजे नक्कीच सामना रंगेल. अजूनही 1 ते 2 मोठे फटके या षटकांमध्ये जर आले तर नक्कीच हे द्वंद्व अजूनही मजबूत होईल. यावेळेला मोठा फटका तर खेळण्याचा प्रयत्न केला. आदित्य येतोय बॉलच्या खाली आणि यावेळेला पंकज करतोय स्ट्राईक आणि यावेळेला जावं लागतंय अमितला पॅव्हिलियनच्या दिशेने. 1 मोर विकेट गोज डाऊन. आता नक्कीच 8 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. आपण पाहत आहात, अनुभवत आहात शिवसेना आणि किंग स्पोर्ट्स चारकोप आयोजित नगरसेविका चषक 2025 पर्व तिसरे. नक्कीच आपल्या मागे आधारस्तंभ ज्यांना आपण म्हणू शकतो तेच आपले श्री विपुलजी दोशी बोरिवली विधानसभा संघटक, त्याचप्रमाणे श्री संध्या विपुलजी दोशी नगरसेविका आणि अध्यक्ष शिक्षण समिती यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन आहे. त्याचप्रमाणे आपल्याला मदत देखील झाली आहे या प्रतियोगितासाठी आणि या महिन्यानंतर लगेचच पुन्हा एकदा किंग स्पोर्ट्स चारकोप सज्ज असेल अजून 1 लाख मोलाची स्पर्धा घेऊन याच मैदानात. नक्कीच स्पर्धेचे डेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील, पण अजून एक मोठी स्पर्धा आपण याच मैदानात किंग स्पोर्ट्स तर्फे पाहणार आहोत. पुन्हा एकदा आपण लाईव्हवर रिप्ले पाहू शकतो काय घडलंय. मोठा फटका खेळायचा होता अमितला, पण यावेळेला आदित्यने एक चांगला झेल टिपत असताना ऑस्ट्रेलियन स्टाईल ही कॅच कंप्लीट केली आहे आणि मागे जावं लागतंय ते म्हणजे अमित याला. यावेळेला गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हुसेन आलाय मैदानाच्या आत. आल्या हुसेननी नक्कीच बॉल भिरकावून लावलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा 6 धावांसाठी या मिळत आहेत 6 षटकार 6 धावा. यस हुसैन, आपसे रिक्वेस्ट होगा, आपने जो टी शर्ट पहना है उसको टक इन करना है हुसैन. यस नक्कीच. आता 7 चेंडू आणि 21 धावा. जसं मी म्हटलं होतं शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगेल. आता 7 चेंडू आणि 21 धावा असं हे समीकरण आणि नक्कीच हा चेंडू डिसिजन मेकर असेल या सामन्यातला. नक्कीच हा चेंडू काहीच सांगून जाईल आपल्याला की शेवटच्या षटकात किती धावांची गरज असेल. 7 चेंडू आणि 21 धावा. 7 बॉल और 21 रन की यहाँ पर जरूरत होगी टीम निकिया बॉयज ऋषभ 11 को. ओहो, या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. काहीसा रूम बनवला होता हुसेनने, पण नक्कीच बीट होतोय. आता 6 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल टीम निकिया बॉयज ऋषभ 11 ला आणि त्याचप्रमाणे रोखायचे असतील 21 धावा 6 चेंडूंमध्ये टीम मार्शल 11 ला. मोठ्या प्रमाणात आपण त्यांचे समर्थक देखील पाहतोय. पाहूया काय घडेल काय बिघडेल या पहिल्या आजच्या दिवसातील क्वार्टर फायनल मॅच मध्ये. एका बाजूला चारकोपचा लोकल संघ आपण पाहतोय मार्शल 11. मार्शल आणि त्याचा हा संघ नक्कीच चांगला संघ त्यांनी बांधलाय. एकंदरीत सगळे चारकोप मधले खेळाडू आपण पाहू शकतो
त्यामध्येच ॲड देखील झालाय फकीरा सुद्धा. त्यांनी चांगली गोलंदाजी आजच्या दिवसभरात करत असताना एक मॅन ऑफ द मॅच आधीच त्यांनी मिळवलेला आहे. यावेळेला नक्कीच गोलंदाज देखील आतिश असेल आणि फलंदाज सुद्धा आतिश असेल. पाहूया या दोघांमधला कुठला आतिश यावेळेला विजयी येतोय आणि आतिशची कामगिरी करावी लागेल मैदानात. नक्कीच एक आतिश आपण पाहतोय मार्शल 11 या संघातून, तर दुसरा आतिश आपण पाहतोय निक्या बॉईज ऋषभ 11 या संघातून. अजूनही 6 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज असेल. प्लीज थोडं स्पीडअप करायचं आहे. अजूनही बरेच सामने आणि आजच्या दिवसात अजून एक सामना वाढेल सुद्धा, कारण ही फायनल मॅच आहे, फायनल दिवस आहे. नक्कीच तो फायनल मॅच सुद्धा एक वाढेल. तर त्याचप्रमाणे आपल्याला जरा स्पीडअप करायचं आहे. 6 चेंडू आणि 21 धावा. पाहूया काय घडतंय या 6 चेंडूंमध्ये. 21 धावा बनतील का 21 धावा थांबवल्या जातील. सर्वच प्रेक्षक सुद्धा अगदी आतुर. यावेळेला आतिश टू आतिश. यावेळेला पहिला चेंडू. पाहूया काय घडतंय. येस, वाईड बॉलचा इशारा येतोय. नक्कीच गोलंदाज सुद्धा प्रेशर मध्ये असेल. आता 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. नक्कीच आपण आता पाहू एक शॉर्ट मीटिंग देखील होईल मैदानाच्या आतमध्ये, पण जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. हे षटक संपवण्यासाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त 4 मिनिटांचे कालावधी असेल. त्या गोष्टीवर पण तुम्हाला लक्ष वेधून घ्यायचंय. पुन्हा एकदा आतिश तयार. आतिश साठीच यावेळेला शफल केलाय आणि नक्कीच बॉलवर लावलाय 6 धावांची मोहर. हा येतोय अजून एक मोठा फटका. 6 धावांसाठी बॉल फरार. नक्कीच आता पुन्हा एकदा डिस्कशन होईल, स्ट्रॅटेजीज बदलल्या जातील. आता या पहिल्या चेंडूवर नक्कीच निक्या बॉयच्या आतिशने यावेळेला बाजी मारली आहे, पण अजूनही 5 चेंडू आहेत मार्शल 11च्या आतिशकडे कमबॅक करण्यासाठी. आता 5 चेंडू 14 धावांची गरज. पहिली क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतो. यानंतर राजन ब्रदर्स शिंपोली त्याविरुद्ध असतील डॉक्टर खाडे 11. डॉक्टर खाडे या संघाला आपण प्रथम फलंदाजी करताना पाहू. 5 चेंडू आणि 14 धावा. पाहूया काय घडतंय. 5 चेंडू 14 धावा. 5 चेंडू 14 धावा. 14 धावा 5 चेंडू. नक्कीच एक प्रेशर सिच्युएशन आपण पाहतोय या मॅच मध्ये. एका षटकाराने नक्कीच समीकरण बदललंय. आतिश टू आतिश पुन्हा एकदा. यावेळेला अजून एकदा लाईन भरकटतोय आतिश आणि अजून एक अतिरिक्त धाव, म्हणजे आता 5 चेंडू 13 धावा. नक्कीच यावेळेला फकीरा सुद्धा काहीसं संभाषण करतोय, तो म्हणजे गोलंदाज आतिश सोबत. पण यावेळेला नक्कीच आतिश सुद्धा काहीसं शफल करून खेळण्याचा प्रयत्न करतोय. ऑफस्टॉपच्या बऱ्याच बाहेर आतिश दोन्ही बॉल खेळण्यासाठी आलेला आहे आणि त्यातला एक त्यांनी षटकारासाठी देखील धाडलाय. अजूनही 13 धावांची गरज. मला वाटतं 5 चेंडू 13 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेला पुढे समोरच्या दिशेने खेळ आहे. क्षेत्ररक्षक तर आहे. वळा कॅच. आपण पाहतोय टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर होतोय आदित्यसाठी, पण यावेळेला नक्कीच मार्शल 11च्या आतिशनी बाजी मारली आहे आणि आतिश पुन्हा एकदा जातोय पवेलियनच्या दिशेने. आणि आता 4 चेंडू आणि 15 धावांची गरज अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. चार चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. चांगला झेल आपण पाहिला आदित्यचा. क्रुशियल सिच्युएशन होती, टेन्स सिच्युएशन होती, पण त्यामध्ये कुठलीही चूक न करता आदित्यनी हा झेल टिपलाय. आणि या एका झेल नंतर लगेचच आपण पाहिलं तर मार्शल 11चे सर्वच समर्थक या ठिकाणी ऍक्टिव्ह झालेत. सुशांत आलाय आता मैदानाच्या आत. आता 4 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. आतिशने नक्कीच एक षटकार त्याच्या विरुद्ध आलाय, पण त्यानंतर त्यांनी कमबॅक देखील केलंय. मी म्हटलं होतं शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल, पण आता असं वाटतं की शेवटच्या चेंडूपर्यंत देखील हा सामना पाहायला प्रेक्षकांना मजा येईल. नक्कीच नवीन फलंदाज आलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय बदल. आता लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आत. हुसेन अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला तटस्थ उभा आहे.
गेल्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी शेवटच्या 3 चेंडूंवर जे 16 धावा गोळा केल्या होत्या त्यांनी नक्कीच एक समीकरण बदललं होतं मॅचचं. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. प्लीज पंच काहीतरी सांगतायत. समोरच्या दिशेने जे आपले प्रेक्षक उभे आहेत त्यांना बाजूला व्हायचंय, कारण बॅट्समनच्या विजन मध्ये कुठली अडथळ किंवा डिस्टर्बन्स नको आहे. चला पुन्हा एकदा बोलूया लाईव्ह मॅच, लाईव्ह ऍक्शन कडे. 4 चेंडू आणि 13 धावा. फुलटॉस होता, क्षेत्ररक्षक येतोय खाली, अजून एक गडी होईल बाद. आता 3 चेंडू 13 धावांची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्वांनीच. आता 3 चेंडू 13 धावा. मैदानाच्या आत नक्कीच मार्शल इलेव्हन पुन्हा एकदा कमबॅक करतोय. आल्या पावली जावं लागतंय सुशांत याला. नक्कीच आता 3 चेंडू 13 धावा. मार्शल इलेव्हन आजच्या दिवसभरात आतापर्यंत चांगला खेळलाय. हुसेन विचार करतोय की तो अजूनपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. गेल्या मॅचचा सामनावीर, गेल्या मॅचचा हिरो, त्यांनी नक्कीच 3 चेंडूमध्ये 16 धावा गरज संघाला गरज असताना जमवल्या होत्या. तो अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रवीण याला. आता या 3 चेंडूंमधून एक चेंडू तरी बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचवणं फार गरजेचं आहे, कारण त्यानंतरच मॅच मध्ये काहीशी अजून रंगत येईल. 3 चेंडू 13 धावा, 13 धावा 3 चेंडू असं हे समीकरण आपण पाहतोय. पुन्हा एकदा आतिश तयार होईल प्रवीणसाठी. 3 चेंडू 13 धावांची गरज. मैदानाच्या आत आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा हा मुकाबला. मार्शल इलेव्हन तरुण येतोय आतिश. आता 3 चेंडू 13 धावा. येस, पुन्हा एकदा मैदानाच्या आत रनअप मध्ये काहीसा बिघाड आणि नक्कीच हा क्रुशियल मोमेंट आहे. यावेळेला चुकी करून चालत नाही, कारण नक्कीच त्याला म्हटलं जातं चुकीला माफी नाही. हाच तो क्षण आहे. 3 चेंडू 13 धावांची गरज, पण यावेळेला आता बॅट्समन थांबलाय. येस, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. क्वार्टर फायनलचा हा सामना आपण पाहतोय मार्शल इलेव्हन विरुद्ध निक्या बॉईज रिषभ इलेव्हन. 3 चेंडू 13 धावा. नक्कीच मजा येईल आता या शेवटच्या 3 चेंडूंमध्ये. सेमीफायनलिस्ट नक्कीच आपल्याला मिळेल. फुलटॉस होता, पण यावेळेला जास्त काही करू शकलेले नाहीयेत. आणि आतिश घेतोय अजून एक विकेट. आल्या पावली परततोय तो म्हणजे प्रवीण. आणि आता 2 चेंडू 13 धावांची गरज. हुसेन नॉन स्ट्रायकिंग एंडला नक्कीच विचार करत असेल की मी इकडे उभा आहे, मला स्ट्राईक रोटेट करून द्या, पण यावेळेला कुठलाही फलंदाज ते करत नाहीये. आणि आता 2 चेंडू 13 धावा आणि कंपल्सरी चेज हे फॉर्मॅट. म्हणजे आता जरीही 2 षटकार आले आणि कुठलाही एक्स्ट्रा आला नाही तर यावेळेला रिझल्ट आपल्या समोर असेल. पुन्हा एकदा आतिश हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन टिपलेला आहे. 2 चेंडू नक्कीच 2 मध्ये 2. हॅट्रिक त्याची मला वाटतं पूर्ण झालेली आहे, तर आतिश यांनी सुद्धा हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली आहे. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. आतिशची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आतिशसाठी सुद्धा. क्रुशियल टाइम, क्रुशियल मॅच मध्ये नक्कीच त्यांनी परफॉर्म केलंय आपल्या संघासाठी. या ठिकाणी तो सिद्ध झालाय. आणि आता 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. आता 2 चेंडू 13 धावांची गरज. नक्कीच कंपल्सरी चेस हा फॉर्मॅट आपण कालपासून पाहिला आहे. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आत जिमी आलाय. मार्शल इलेव्हन नक्कीच आता पूर्णपणे त्यांचे समर्थक देखील 4 झालेले आहेत. आता 2 चेंडू 13 धावांची गरज. पाहूया काय घडतंय या चेंडूवर. ओहो, चांगला चेंडू हाताळलाय आतिश याने. आणि आता 1 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल म्हणजे नक्कीच निकाल आपल्या समोर स्पष्ट आहे. फक्त ही डिलिव्हरी लीगल असणं गरजेचं आहे. आतिश याची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. मार्शल इलेव्हनचे सर्व समर्थक नक्कीच टाळ्या आणि शिट्याचा गजर करतायत. आता 1 चेंडू 12 धावांची गरज. बऱ्याच वेळानंतर हुसेन आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. यावेळेला सामना जिंकतोय तो म्हणजे चारकोप सेक्टर 4 चा हा संघ म्हणजे मार्शल इलेव्हन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या संघासाठी, कारण आजच्या दिवसभरात चांगलं क्रिकेट खेळत असताना हा सामना देखील त्यांनी जिंकलाय. आता पुढील सामना लगेचच सुरू करूया. राजन ब्रदर्स शिंपोली वर्सेस डॉक्टर खाडे इलेव्हन. आणि या मॅचच्या पहिल्या इनिंग साठी आपण ऐकूया मनीषजी पाटील यांना.
येस मॅन ऑफ द मॅच साठी नक्की सोहम राणे याला आपण आमंत्रित करूया. कॉमेंट्री बॉक्स कडे 7 चेंडू आणि 23 धावा.